नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. मी आज गावठी पद्धतीने तव्यामध्ये काळं तिखट घालून बटाटा कसा करायचा ते दाखवणार आहे. कांदा टमाटर न घालता, कुठलं जास्त मसाला न घालता, फक्त घरचं काळं तिखट घालून ही चमचमीत अशी तव्यामध्ये बटाट्याची भाजी केली आहे. चवीला एवढी भारी लागते ना, अशी भाजी केली तर तुम्ही परत परत करसाल, इतकी भारी ही भाजी चांगली लागते. आई रानात जायची की भाकरी झाले की अशी तव्यामध्ये झटपट बटाट्याचे असं कालवण करायची. गावाला ह्याला कालवण म्हणतात. पातळ असो किंवा असं सुकं असो, गावाला कुठल्याही भाजीला कालवणच म्हणतात. तव्यामध्ये आई करती तसं बटाट्याचं कालवण करणार आहे. बघा, ही बटाट्याचं कालवण बघता तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलं का नाही? लय चांगलं लागतंय, एकदा करूनच बघा. 2 मोठी बटाटी घेतली आणि सुरीनं अशी करा कापली पाण्यामध्ये टाकून ठेवली. ती बटाट्याची साल अजिबात काढायची नाही, सालीसहितच घ्यायची ती. या सालीमुळं तर आपली बटाट्याचं जे कालवण आहे ना, ती लय चांगलं होतं आहे. आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे म्हणजे काळी पडत नाहीत. आता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले ते, ही पण शेंगदाणा आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. थोडी कोथिंबीर, थोडा लसूण आणि 1 चमचा घरचा काळा मसाला घेतला आहे. ह्या मसाल्यामुळंच आपल्या भाजीला लय चांगली चव येते. लागल तेवढं मीठ घेतलं आहे आणि या खलबत्त्यात आपण ही शेंगदाणं, लसूण, कोथिंबीर कुटून घेणार आहे. आधी शेंगदाणं कुटून घेऊ. असं दाना खलबत्त्यामध्ये शेंगदाणं कुटून घेतलं की आपली भाजी लय चवदार होती. या लय बारीक करायचं नाही, तर असं जरा मोठं मोठं ठेवायचं आहे. आता ही कुटलेलं शेंगदाणं काढून घेऊ. बघा, हे असं मोठं मोठं ठेवलं आहे. आता लसूण आणि कोथिंबीर पण या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. मीठ टाकलं का नाही, लगेचच ही कोथिंबीर लसूण बारीक होती. बघा, तुम्ही मिक्सरला असं मसालं बारीक न करता खलबत्त्यामध्ये असं कुटून भाज्या करून बघा, लय चविष्ट चवदार होते ते. आता हे कुटून झाले, ती पण काढून घेतलं. गॅसवर तवा ठेवला आहे. 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरीला असं तडा उडू द्यायचं चांगलं, नाहीतर आपली भाजीमध्ये ही मोहरी लय कडू लागते. आणि ही लसूण कोथिंबीरचं कुटलेलं घालायचं आणि ही चांगलं असं तेलात भाजायचं. ह्याचा कच्चापणा जाईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. आता घालू ही काळं तिखट. काळं तिखट घातल्यावर थोडंसं असं भाजून घ्यायचं, लय बी भाजायचं नाही, नाहीतर सगळं आपलं ही करपून वाटोळं होईल. आणि आता बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि हे चांगलं ह्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. चांगलं तळापासून इकडून तिकडून सगळीकडून आपल्याला ही बटाटा या मसाल्यामध्ये वाटणामध्ये मिसळून घ्यायचं आहे. आता ही मिसळून झाले आणि कूट घालायचा. जेवढा तुम्हाला कूट पाहिजे तेवढा घालायचा. कमीच घाला, जास्त घाला, आवडेल तसा कूट घालून घ्या. कूट घातल्यावर परत इकडून तिकडून खालनं वर सगळं चांगलं हलवून घ्यायचं. हे चांगलं हलवून झालं की थोडा पाण्याचा शितडा मारायचा, म्हणजे आपला बटाटा मऊसूत चांगला शिजतोय. ताट झाकायचं. थोडा वेळ बटाटा चांगला शिजवून घ्यायचा. ताट काढून परत ह्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या अशा खालीवर इकडून तिकडून चांगल्या हलवून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या फोडी चांगल्या आपल्या मऊसूद असे शिजते ते. तेवढ्या 2 चमचेच पाण्यामध्ये बघा आपला बटाटा चांगला शिजतोय. परत ताट झाकून ठेवलं. परत ताट काढायचं आणि परत चांगलं असं हलवून घ्यायचं. 2 वेळा ताट झाकून असा बटाटा शिजवून घ्यायचा. अजिबात परत पाणी नाही टाकायचं. तुम्ही बघताय कुठलंही दुसरं मसाला न घालता फक्त काळं तिखट घालून असं चमचमीत बटाट्याचं कालवण बघा आपलं तयार झालं आहे. बघा, बघितलं की असं खावंसं वाटतंय का नाही तुम्हाला पण? तुम्ही असं तव्यामध्ये बटाट्याचं कालवण करून बघा. सारखं सारखं करचाल एवढं चांगलं लागते. सकाळच्या गडबडीत पोरांच्या डब्याला, आहोच्या डब्याला चपात्या झाल्या की पटशिरी बटाटे कापायची आणि असं बटाट्याचं तव्यामध्ये काळं तिखट घालून कालवण करून द्यायचं. बघा, पोरांना पण आवडेल आणि आहोंना पण आवडेल. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतं. तुम्हाला अशा गावाकडच्या विसरत गेलेल्या पारंपरिक रेसिपी साध्या सोप्या खलबत्त्यात कुटलेल्या पाट्यावर वाटलेल्या बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.
तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सगळ्यात आधी व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोचेल. तुम्हाला पटशिरी तव्यात केलेली ही बटाट्याची भाजी कालवण कसं वाटलं? माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.